हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इस्लामवर वाळवा मतदारसंघावरही विशेष लक्ष राहणार। दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबू नायडूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देणार, तर लोकसभेचे उपाध्यक्षपद कायद्याने विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी उमेदवार देणार। सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती। जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग। ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ। सगळे सोऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा इशारा। परत येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या आमदारांची संख्या मोठी। शरद पवार आणि जयंत पाटील योग्य तो निर्णय घेतील, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। भरत शहांची रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकरांविरोधात तक्रार। ऑनलाईन एफआयआर दाखल। मतमोजणी केंद्रावर पंडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यामध्ये जयदत्त क्षीरसागर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार। कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? शाहू छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधर प्रचारार्थ फडणवीसांचा आज ठाण्यामध्ये मेळावा। ठाणे कोकण पदवीधरसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे रिंगणार, तर काँग्रेसकडून रमेश कीर मवियाचे उमेदवार। सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीमध्ये बॅनर वॉर। बाप तो बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर। रायगड रत्नागिरीसह राज्यामधल्या 483 गावांना दरडींचा धोका। पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका। पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार। पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार। पुण्यामध्ये बोगस खतं आणि बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक। 88 दुकानांचे परवाने रद्द, अनेकांवर गुन्हे दाखल। नागपूरच्या धावणामधील कंपनीतील स्फोटामधील मृतांचा आकडा 9 वर। 5 जणांचा जागीच मृत्यू, तर उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू। महाराष्ट्र सीईटीचा निकाल आज संध्याकाळी 6 वाजता लागणार। विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक, तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। आज आणि उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे भारत विरुद्ध कॅनडा सामना रद्द। दोन्ही संघाने 1-1 गुण। भारतीय संघ आधीच सुपर 8 मध्ये दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।